मुंबई महापालिकेमध्ये ठाकरे बंधूंची सत्ता येणार आणि पालिकेवरती आमचाच भगवा फडकणार आणि आमचाच महापौर बीएमसीमध्ये बसणार असल्याचं विधान संजय राऊतांनी केलंय। तसंच हेही एकनाथ शिंदेंना सुद्धा सांगतो आणि भाजपाच्या दिल्लीतल्या नेत्यांना पण सांगतो असं राऊतांनी ठणकावून सांगितलंय। दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईत भाजपाचाच महापौर होणार असल्याचं वक्तव्य केल्यानंतर संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केलाय। अमित शहा म्हणतात की भाजपचा महापौर होईल म्हणजे तो मराठी माणूस नाही आणि एकनाथ शिंदेने त्यांना मान्यता दिली। एकनाथ शिंदेने मुंडी हलवली किंवा दाढी हलवली, जे काय असेल ते असेल। आम्ही म्हणतो माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्या घट्ट युतीतून या मुंबईवर भगवा मराठी माणसाचाच फडकेल आणि मराठीच महापौर होईल। जा का उखडा ती उखडा आमची, हे मी शिंदेनाही सांगतोय आणि ते दिल्लीवाल्यांनाही सांगतोय। आमचाच महापौर होईल, मराठी माणसाचाच महापौर होईल। तुम्ही काय म्हणताय की काय उखडायचं ते उखडा, मुंबईत आमचाच महापौर होणार। संजू भाऊ, विधानसभेमध्ये तुमचं सगळं काही उखडून सफाचट करण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं केलेलं आहे। आता उखडायला तुमच्याकडे काहीच शिल्लक नाही। जे काही उरलं सुरलं मैदान आहे ते मैदान मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत साफ करण्याचं काम महायुती निश्चितपणे करेल। त्यामुळे उखडायची भाषा तुम्हाला शोभत नाही। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या रोखठोक आणि स्पष्ट भूमिकेसाठी ओळखले जातात, पण दादांची भूमिका त्यांना कधीकधी अडचणीत सुद्धा आणते। तसंच काहीसं त्यांच्या एका फोन संभाषणामुळे समोर आलेलं आहे। कारवाई थांबवण्यासाठी कार्यकर्त्यांनी अजितदादांना फोन लावला आणि याच वेळेला फोनवरून पोलीस उपाधीक्षकांसोबत झालेल्या संवादामुळे दादा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत। हाँ, तो हमको उनको मदद करने का ही काम है सर। आपके साथ बोल रहा हूँ, मैं आपको आदेश देता हूँ कि वो रुकवाओ और आप जाओ और तहसीलदार को बताओ कि अजित पवार जी का फोन आया था। डिप्टी चीफ मिनिस्टर ने मुझे कहा ये सब रुकवाने के लिए, क्योंकि अभी मुंबई में जरा मुंबई का माहौल एकदम खराब हुआ है, उसको अपने को प्राधान्य देना है। मेरा नाम बताओ उनको। सर वो मुझे आप एक काम कीजिए, आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना। एक मिनट, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा। अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ कि आप मुझे डायरेक्ट कॉल बताती हो। सर मुझे कैसे पता है आप सर समझ रही है सर, जो आप बोल रही है समझ रही है। पर मुझे सुनो मुझे देखना है ना, मेरा नंबर दे दो या व्हाट्सएप कॉल करो। ठीक है सर, मैं यहाँ से बोल देता हूँ। ठीक है सर, मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना। ठीक है सर। इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? सर मेरे तो कार्रवाई जो किया है। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दादागिरीचा हा व्हिडिओ। मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा, इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? अजित पवारांनी कोणत्याही कार्यकर्त्याला ही दमदाटी केली नाही, तर अजित पवारांनी ही दमदाटी केली आहे एका महिला पोलीस उपअधीक्षकाला। मैं आपको आदेश देता हूँ कि वो रुकवाओ, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा। सोलापूर जिल्ह्यातल्या माढ्याच्या कुर्डू गावात रस्त्याच्या कामासाठी मुरुम उत्खनन होत असल्याची तक्रार आली। त्यानंतर पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा घटनास्थळी पोहोचल्या। यावेळी स्थानिक गावकरी आणि प्रशासनामध्ये शाब्दिक चकमक झाली। आम्हाला क्लिअर ह्या व्हिडिओच्या समोर तुम्ही उत्तर द्या। आम्हाला तुमची कारवाई मान्य आहे। 5 लाख दंड करा, नाहीतर 10 लाख दंड गाव मिळून भरतो। जेवढा दंड असेल तो आम्ही आमची वैयक्तिक शेती विकून भरू। हा वाद सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबा जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कॉल केला आणि बोलण्यासाठी फोन अंजना कृष्णा यांच्याकडे दिला। डिप्टी चीफ मिनिस्टर ने मुझे कहा ये सब रुकवाने के लिए, क्योंकि मात्र डीवायएसपी अंजना कृष्णा केवळ आवाजावरून अजित पवार यांना ओळखू शकल्या नाही। सर वो मुझे आप एक काम कीजिए, आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना। त्यामुळे अजित पवारांनी एकेरी भाषेचा वापर करत दम धरला। मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा। अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ कि आप मुझे डायरेक्ट कॉल बताती हो। सर मुझे कैसे पता है आप सर? अजित पवारांनी रागावून त्यांना त्यांचा मोबाईल नंबर देण्याची मागणी करून दमदाटी करत खडेबोल सुनावले। मुझे देखना है ना, मेरा नंबर दे दो या व्हाट्सएप कॉल करो। ठीक है सर, मैं यहाँ से बोल देता हूँ।
इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? यानंतर अंजना कृष्णा यांनी अजित पवारांना आपला मोबाईल नंबर दिला. त्यानंतर अजित पवारांनी अंजना कृष्णा यांच्या मोबाईलवर थेट व्हिडिओ कॉल केला. यानंतर ही कारवाई थांबवण्यात आली. अजित पवारांनी एखाद्या पोलीस अधिकाऱ्यावर केलेल्या दमदाटीचा विरोधकांनी निषेध केलाय. अजित पवार नेहमी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांना शिस्तीचे धडे देतात, कायद्याप्रमाणे वागण्याचा सल्ला देतात. मात्र अजित पवार स्वतः काय करतायत अशा सवालाच्या फैरी विरोधकांनी टाकल्या. अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे. आता जो तुम्ही एका IPS अधिकाऱ्याला दम देताय हे मोठे शिस्तबद्ध आहेत ना. मी बेशिस्त खपावून घेणार नाही काय बोलतात ना ते. हे काय आहे? एका IPS अधिकाऱ्याला तुम्ही अशा प्रकारे दम देता, ते सुद्धा तुमच्या पक्षातल्या चोरांना संरक्षण द्या हे सांगण्यासाठी. मिस्टर अजित पवार कुठे गेला तुमचं डिसिप्लिन? डिसिप्लिन कोणासाठी आहे? शिस्त कोणासाठी आहे? नाही, बरोबर नाही ना. चोरीचं काम कोणी करत असेल, चुकीचं काम करत असेल आणि एखाद्या अधिकाऱ्याने त्यावर कारवाई केली असेल तर त्याला दम देणं म्हणजे सत्तेचा दादागिरीने उपयोग करणं आहे. सत्ता मिळाली यासाठी नाही की चोरांना तुम्हाला मदत करण्यासाठी. आणि अधिकारी प्रामाणिकपणे जर काम करत असेल, पोलीस अधिकारी त्याचं कर्तव्य पार पाडत असेल तर त्या कर्तव्यामध्ये अशा पद्धतीनं दबाव टाकून धमकावून त्याला त्याच्या कर्तव्यापासून दूर करणं म्हणजेच हे लोकशाहीला मानत नाहीत, यांचा लोकशाहीवर विश्वास नाही. अजित पवार यांच्या या दादागिरीबद्दल विरोधकांनी अजित पवारांना घेरलंय. आता अजित पवारांच्या बचावासाठी राष्ट्रवादीचे आणि महायुतीचे नेते पुढे सरसावले. या प्रकरणावरून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला जातोय. एक तर दादांची एक शैली आहे, त्यांचा तो एक आवाज आहे. त्यामुळे त्यांचा आवाज म्हणजे ते काय ओरडतायत असं जर काय कोण अनुमान काढत असेल तर मग गेल्या 40 वर्षात दादा कोणाला कळले नाही असं दुर्दैवाने मला म्हणायला लागेल. त्यांचा स्वाभाविक आवाज आहे. आता आम्ही जरी बसलो तरी ते त्याच टोनमध्ये बोलतात. त्याचा अर्थ ते काय रागवलेत असं काय मानत नाही. दादांचा मोठेपणा आहे की दादा त्यांचा नंबर मागताय. ते असंही म्हणू शकले असते की मी आपल्या कार्यालयाला फोन करून आपल्याशी संपर्क करते. याच्या ऐवजी दादा त्यांच्याकडे नंबर मागतात, दादा नंबर घेतात आणि दादा त्या नंबरवरती सुद्धा फोन करतात. दरम्यान विरोधकांनी अजित पवारांना घेरल्यानंतर अजित पवारांनी सोशल मीडियावरून स्पष्टीकरण दिले. पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादासंदर्भात काही व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता. माझ्यासाठी कायद्याचं राज्य हे सर्वात महत्त्वाचं आहे. पारदर्शक कारभारासाठी बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे असं अजित पवार म्हणतायत. उपमुख्यमंत्री पदासारख्या पदावर बसणाऱ्या व्यक्तीनं एखाद्या अधिकाऱ्याला अशा प्रकारे दमदाटी करणं कितपत योग्य आहे असा सवाल विरोधकांकडून केला जातोय. अजित पवार हे आपल्या विविध वक्तव्यांमुळे यापूर्वीही अडचणीत आलेत. दुष्काळात पाण्याच्या प्रश्नावरून धरणाबाबत केलेल्या वक्तव्यावरून अजित पवारांवर आत्मक्लेश करण्याची वेळ आली. आता अजित पवार पुन्हा एकदा महिला पोलीस अधिकाऱ्याला दमदाटी केल्यावरून वादात सापडले. त्यामुळे अजित पवारांसह महायुतीची सुद्धा कोंडी झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.